केकमध्ये गुंगीचे औषध टाकून कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, तोतया यूट्यूब पत्रकार अटकेत. राज्याची उपराजधानी असलेल्या ठाण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला वाढदिवसाच्या केकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर कारमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. विशेष म्हणजे यातील आरोपी स्वतःला यूट्यूब पत्रकार म्हणून घेत असून या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. ही घटना ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असलेल्या फॅमिली कोर्टाजवळ घडली. पीडित महिला एका स्पा सेंटरमध्ये काम करते. आरोपींनी पीडित महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर एका आरोपीच्या वाढदिवसाचा बहाणा करून त्यांनी महिलेला बोलावून घेतले. यावेळी आरोपींनी कारमध्येच केक कापण्याचे नियोजन केले होते. त्यांनी कट करून आणलेल्या केकमध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. पीडित महिलेने हा केक खाल्ल्यानंतर तिला काही वेळातच गुंगी आली आणि ती बेशुद्ध पडली. या संधीचा फायदा घेत आरोपींनी बेशुद्धावस्थेत असलेल्या महिलेवर कारमध्येच आळीपाळीने सामूहिक अत्याचार केलाय. ही मूळ घटना 25 ऑगस्ट 2024 रोजी घडली होती. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते. जर तू पोलिसात तक्रार केलीस तर तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत आरोपींनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीपोटी पीडित महिलेने 1.5 वर्ष कोणालाही काहीच सांगितले नाही. मात्र आरोपींची हिंमत वाढली आणि त्यांनी पुन्हा एकदा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडितेने हिंमत एकवटली आणि ठाणे नगर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी 2 नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक हिरालाल केदार हा मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो स्वतःला यूट्यूब चॅनलचा पत्रकार म्हणून घेतो. तसेच रवी पवार हा दुसरा आरोपी असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तोतया पत्रकारांवर यापूर्वीही खंडणी उकळल्याचे गुन्हे दाखल आहेत. लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन आणि पत्रकारितेचा गैरवापर करून हे अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचं समोर आलंय. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर ठाणे नगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपींवर भारतीय न्याय संहितेनुसार सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सोशल मीडियाच्या युगात फोफावणाऱ्या अशा तोतया पत्रकारांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ठाणे येथून विश्वनाथ शेना यांची रिपोर्ट.